तुमच्या नादाला जर लागलं आणि आम्हाला आमच्या नगरसेवकांना त्रास झाला तर मग त्या दिवसाचं मॅडम फक्त तुम्ही तयारी ठेवा, सस्पेंड ठेवायची करायची जागेवर. पूर्ण अंबरनाथ शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न आहेच आणि नागरिकांच्या त्याचबरोबर आपल्या नगरसेवकांच्या सुद्धा मागणी होती की आम्हाला समीक्षा जे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याबरोबर आणि SIs बरोबर आम्हाला मीटिंग पाहिजे, जॉईंट मीटिंग, जेणेकरून त्या समस्या डिस्कस केल्या जातील, त्याच्यातून मार्ग निघतील. त्या पद्धतीची आज बैठक झालेली आहे पूर्ण अंबरनाथ शहरामध्ये. जशी गाडी कुठल्या रूटने जाईल आणि कुठल्या टाईमला गाडी तिथे जाणार आहे याचं डिटेल आपण त्यांना म्हणजे नागरिकांना सुद्धा बोर्ड लावून त्या स्पॉटवर देणार आहोत. त्याचबरोबर आता आपण हजेरी शेड्स पण आहेत, त्यातलं आपण चेंज केलेले आहेत, SI चेंज केलेले आहेत, जेणेकरून आणि त्यात SI चेंज करून त्यांच्यामध्ये आपण कामगारसुद्धा आहेत जे सफाई कामगार, ते पण आपण वाटप लोकसंख्येनुसार करत होतो. काही ठिकाणी पहिले असं SI मध्ये सुद्धा हे होतं की काही ठिकाणी जास्त कामगार कुठे कमी, पण आता लोकसंख्येनुसार ते कामगार दिले जातील आणि वाढीव कामगारसुद्धा देण्याचा पूर्ण प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर आज जी समस्या आहे की गाडी वेळेवर येत नाही आहे किंवा गाडी रोज येत नाही आहे, तर ह्या असे प्रश्न आज समीक्षा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना विचारला गेले असता त्यांनी पण त्यांच्या गोष्टी सांगितल्या आणि रेग्युलर आता गाडी येईल आपल्या प्रत्येक वॉर्डमध्ये आणि त्याचं टायमिंग काय असणार आहे, रूट काय असणार आहे, हे सगळं आता नागरिकांना सुद्धा लवकरात लवकर आम्ही देणार आहोत.